नमस्कार मंडळी, डिअर सोसायटी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. जर तुम्ही फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा फ्लॅट नुकताच खरेदी केला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहणं अत्यंत आवश्यक आहे आणि गरजेचं आहे. जर पार्किंगच्या संदर्भात तुमचा काहीही प्रश्न असेल तर त्याचं उत्तर या व्हिडिओतून मिळण्याची तुम्हाला शक्यता आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. महारेरानं 2021 साली एक सर्क्युलर काढलं होतं, परिपत्रक काढलं होतं आणि 2024 साली एक आदेश काढलेला आहे, तो आपण समजून घेऊ. हा पूर्णतः पार्किंगच्या संदर्भात आहे, त्यामुळे पार्किंगच्या जागेची खात्री कशी करायची हे तुम्हाला याच्यामधून जाणून घेता येईल. कल्पना करा की तुम्ही नवीन फ्लॅट घेतलाय पण तुमच्या पार्किंगच्या जागेमध्ये तुमची गाडीच बसत नाही, तिथं खांब आहे किंवा कवर्ड पार्किंग स्पेसमध्ये आहे की तिथं दरवाजा उघडता येतच नाही आहे. अशा अनेक विविध समस्या संधिकाधारकांना भेडसावत होत्या आणि वेगवेगळ्या तक्रारी महारेराकडे जात होत्या. तर महारेराने 30 जुलै 2021 रोजी 36 क्रमांकाचं एक परिपत्रक काढलं आणि 29 एप्रिल 2024 रोजी एक आदेश पारित केला, जेणेकरून बिल्डर जे आहेत ते पार्किंगच्या बाबतीत प्रामाणिकपणे वागतील. आता ते वागलेत किंवा नाही हे तुम्हाला पुढल्या माहितीवरून समजेल आणि मग तुम्ही तुमचा एक योग्य तो निर्णय घेऊ शकाल. आधी आपण जे 36 क्रमांकाचं सर्क्युलर आहे ते पाहू, जे 30 जुलै 2021 रोजीपासून लागू आहे. तर या सर्क्युलरनुसार ओपन पार्किंगचे जे क्षेत्र असतात, एरियाज असतात, ते FSI मुक्त आहेत. याचा अर्थ असा आहे की ओपन पार्किंग एरियाज बांधकामाच्या फ्लोअर स्पेस इंडेक्स म्हणजे बांधकाम चटई क्षेत्र FSIमध्ये गणले जात नाही. म्हणून बिल्डर यांना या पार्किंगसाठी पैसे घेता येत नाहीत, ते विकता येत नाहीत आणि वाटूही शकत नाहीत. जर कोणत्या बिल्डरने पैसे मागितले तर ते नियमबाह्य आहे, हे तुम्ही पहिली गोष्ट जाणून घेतली पाहिजे. आता आम्ही जे अनुभव घेतो त्या अनुभवामध्ये असं आहे की अनेकदा बिल्डर जे घेतात ते कॅशमध्ये घेतात आणि फ्लॅट धारक कॅशमध्ये पैसे देऊन टाकतात आणि नंतर त्यांच्यासारख्या इतर फ्लॅट धारकांच्या बरोबर किंवा सोसायटी झाली तर सोसायटीच्या समितीबरोबर भांडत बसतात. हे करणं पूर्णतः बेकायदेशीर आहे. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका. उगाच बिल्डरला जी पार्किंग विकण्याचा वाटू शकण्याचा अधिकार नाही त्यासाठी बिल्डरला पैसे देऊन स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. त्याचबरोबर असं आहे की साईटवरती स्पष्ट चिन्हांकित केलेली असली पाहिजे पार्किंग. प्रत्येक गराज, कव्हर्ड पार्किंग स्पेस किंवा ओपन पार्किंग एरिया त्या जागेवरती जे मंजूर झालेलं आहे बांधकामाकडे त्यानुसार स्पष्ट चिन्हांकित केले असले पाहिजे. त्याला पार्किंगला क्रमांक दिलेला असला पाहिजे आणि त्याच्या संबंधितला जो नकाशा आहे तो तुमच्या ॲग्रीमेंट बरोबर जोडला गेलेला असला पाहिजे. त्याचबरोबर तिसरा नियम असा आहे की जे तुम्ही खरेदीचा करारनामा करता त्याच्यामध्ये पूर्ण तपशील द्यायचा आहे. तुम्ही गॅरेज किंवा कवर्ड पार्किंगसाठी पैसे देत असाल तर ॲग्रीमेंट फॉर सेलमध्ये त्याचा प्रकार, त्याचा क्रमांक, पार्किंगचा प्रकार, पार्किंगचा क्रमांक, पार्किंगचा आकार आणि नेमकं स्थान नमूद केलं गेलं पाहिजे. आणि नेमकं स्थान नमूद करण्यासाठी चतुर्सीमा या नमूद करणं गरजेचं आहे. त्याची खात्री तुम्ही करून घेतली पाहिजे. मग त्याची जागा दाखवणारा प्लॅन ॲग्रीमेंट बोर्डसोबत जोडला पाहिजे. असं 2021 पासूनच हा नियम आहे. त्याचं पालन होत नव्हतं, त्यामुळे मग रेराने आता 29 एप्रिल 2024 रोजी एक आदेश जारी केला, जो अगोदरचा 36 क्रमांकाचं सर्क्युलर होतं, परिपत्रक होतं, त्याला आणखीन मजबूती देतं. या आदेशानुसार महारेराने आता पार्किंगचा तपशील जो आहे तो तुमच्या दस्तामध्ये ॲग्रीमेंट टू सेलमध्ये किंवा ॲग्रीमेंट टू सेल व्यतिरिक्त वेगळा जर दस्त गेला तर त्याच्यामध्ये गॅरेज, कवर्ड पार्किंग स्पेस, ओपन पार्किंग एरिया, नंबर, प्रकार, क्रमांक, आकार, त्याचं निश्चित स्थान हे सगळं नमूद करणं आता अनिवार्यच केलेलं आहे. त्याचबरोबर आकाराचा तपशीलसुद्धा द्यायचा आहे. लांबी, रुंदी आणि उंची क्लिअरन्स, व्हर्टिकल क्लिअरन्स, जर समजा तिथे मेकॅनिकल पार्किंग असेल तर व्हर्टिकल क्लिअरन्स किती, म्हणजे तुमची गाडीसाठी पुरेची उंची मिळेल याची खात्री करण्यासाठी हा नियम करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर प्लॅनिंग अथॉरिटीने ज्यांनी तुमचं प्लॅन मंजूर केलेला आहे, लेआउट मंजूर केलेला आहे, तर तो प्लॅनसुद्धा आता ॲग्रीमेंट टू सेलबरोबर जोडावा लागणार आहे. आणि हा जो क्लॉज आहे, हा परिच्छेद तुमच्या करारनामामध्ये असणं अनिवार्य केलेलं आहे आणि तो नॉन निगोशिएबल आहे. तो असलाच पाहिजे आणि तो नियम जर पाळला नाही तर विकासकाला ऑर्डर नंबर 38 नुसार त्याच्यावरती कठोर कारवाई करण्याची आता तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे पार्किंगची जर विक्री केली असेल, त्यासाठी पैसे घेतले असतील तर तुम्ही तुमच्या करारनाम्यामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आहे की नाही याची खात्री केली पाहिजे. जसं यापूर्वी सांगितलं, लांबी रुंदी मेकॅनिकल असेल तर व्हर्टिकल
क्लिअरन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, पार्किंगचा प्रकार, पार्किंगचा क्रमांक, पार्किंगचा आकार आणि निश्चित स्थान, लांबी रुंदी आणि व्हर्टिकल क्लिअरन्स, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये असल्याची खात्री तुम्हाला करायची आहे, तुम्ही केली पाहिजे आणि मगच तुम्ही दस्त नोंद केला पाहिजे. आणि जर समजा अशा कुठली प्रकारची तुमच्याकडून राहून गेलं असेल तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये, तर मग मात्र तुम्ही बिल्डरला त्या संदर्भामध्ये कळवू शकता आणि त्याला सांगू शकता की ऑर्डर 54 नुसार तुम्ही माझ्या खरेदी दस्तामध्ये, करारनाम्यामध्ये पार्किंगचा उल्लेख स्पष्ट केलेला नाही, मला तो करून द्या अशी विनंती करा. जर बिल्डरने तसा तो करेक्शन डीड वगैरे करून दिलं नाही, दुरुस्ती दस्त, चूक दुरुस्ती दस्त करून दिला नाही, तर मग तुम्ही रेरामध्ये अपील करू शकता, रेरामध्ये तक्रार दाखल करू शकता, जेणेकरून तुम्हाला जेव्हा फ्लॅट आणि ती पार्किंग मिळेल, ती पार्किंग जी तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये लिहिली गेलेली असेल तीच तुम्हाला मिळेल याच्याबाबत तुम्हाला खात्री बाळगता येईल. त्याचबरोबर तुम्ही तुमचा प्लॅन पण मागून घेतला पाहिजे. ज्यावेळी तुम्ही फ्लॅट खरेदी करता त्याच्यापूर्वीच तुम्ही प्लॅन समजून घेतला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ओपन पार्किंग ज्यामध्ये FSI नाही, बिल्डरला विचारा ही पार्किंग मला तुम्ही देताय त्याच्यामध्ये FSI आहे का? जर बिल्डर नाही म्हणाला तर त्याला एकही रुपया त्या पार्किंगसाठी देऊ नका. तो तुमचं आर्थिक शोषण असेल, तुम्ही तुमची आर्थिक फसवणूक करून घेताय असा त्याचा अर्थ होईल आणि मग तुमच्या पदरी निराशा भविष्यामध्ये पडण्याची 100% शक्यता राहतेच. त्यामुळं तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. अशाच इतर माहितीसाठी, रेराच्या नियमांसाठी डिअर सोसायटी चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा, चॅनल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. जर शक्य असेल आम्ही उत्तर देऊ अथवा तुमच्याबरोबर एक ऑनलाईन मीटिंग लावली जाऊ शकते ज्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही देऊ शकू. धन्यवाद.